बाळा गोलंदाजीसाठी येतोय राईट ऑफ ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅकफुटला गेले फलंदाज पॉईंट कडे खेळून काढलेले आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. यस, पॉवर प्लेच्या षटकात आपण पाहतोय कधी शॉर्ट थर्ड मॅनला पॉईंटला किंवा कव्हरला क्षेत्ररक्षक आता असतात. इथे पॉवर प्लेचं षटक नसलं तरीसुद्धा आपण पाहतोय की पॉईंट आणि शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. धावसंख्या 1 ने सुरू होत आहे. जय कलिकमता खारबाव संघाची चांगलं प्रदर्शन केलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. न्यूक्विरा पिंपळनेर सारख्या बलाढ्य संघाला पहिल्या सामन्यामध्ये जय कलिकमता खारबाव संघाने पराभूत केलं होतं. पुढे येऊन खेळलेले आहेत लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामधून राकेश टावरे लॉंग ऑनला आहेत. सिंगल्स फक्त मिळेल. सिंगल्सच्या आधारे धावसंख्या 2 वर पोचलेले. माझ्या जोडीला आज निखिल वाकळे आणि नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करणारे मास्टर 40+ क्रिकेटसाठी क्रिकेट संघटनेसाठी जे नक्कीच नियमित समालोचक आहेत जयवंत पाटील. 2 समालोचक दिग्गज समालोचक कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. पंच केलेल्या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. बघा ज्याप्रमाणे गोलंदाजी होते त्याप्रमाणे क्षेत्ररक्षणी सजवलेले. बाळाने आपल्या गोलंदाजीमध्ये जबरदस्त चतुराई दाखवलेली. पहिले 3 चेंडू आणि या 3 चेंडूवर 3 सिंगल्स फलंदाजांना बहाल केलेले आहेत. अजूनही मोठा फटका लागू दिलेला नाही आहे. म्हणजे पहिलं जे षटक बाळाला हाताळण्यासाठी दिलं होतं तो निर्णय पूर्णपणे यशस्वी झालेला आहे कॅप्टनचा. चेंज ऑफ पेस फ्लायटेट चेंडू होता. फलंदाजाला चकवलं होतं, यष्टी रक्षकालाही चकवलं होतं. मात्र दोन्ही फलंदाजांच्या प्रेझेंट ऑफ माइंडला मी या ठिकाणी सल्यूट करेन. अगदी बघितलं होतं यष्टी रक्षकाने चूक केलेली आहे आणि दोन्ही फलंदाज आखोई आखोई मे इशारा करत आपल्या क्रीजमधून पुढे सरकले होते आणि 1 धाव पूर्ण केली होती. एका धावेने धावसंख्या 4 वर पोहोचलेली. एकेरी धाव ही खूप महत्त्वाची असते. सिंगल डबल्स ही क्रिकेटची लाईफलाईन आहे. अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑन सीमारेषेवर राकेश आहेत तिथे. दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न. मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज उमेश या ठिकाणी होतील धाव बाद. बऱ्याच कालावधीनंतर आपण पाहतो आमचे डीजे मास्टर काहीसे सुस्तावलेले आहेत. मात्र प्रथमेश दादा चांगली इथे डिजिटल स्कोरिंग करत आहेत आणि प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी नीट अँड क्लीन चांगल्या प्रकारे आपण लाईव्ह पाहतोय. प्रमोद रुपेश मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर रुपेश पाटील खांडपे यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं नियोजन आपण पाहतोय, खास करून फ्लड लाईटचं. आणि जे आलिशान स्टेज आपण पाहतोय, आलिशान शामियाना पाहतोय, देवयानी मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅकफुटला गेले फलंदाज. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होते. 1 धाव कंप्लीट. त्यानंतर बघितलं दोन्ही फलंदाजांनी वेळ होती दोन्ही फलंदाजांना दुसरी धाव कंप्लीट करण्याची आणि 2 धावाही कंप्लीट झालेले आहेत. धावसंख्या 7 वर पोचलेले. पहिलं षटक संपलेले. 3 षटकांचा हा सामना. पहिलं षटक संपल्यानंतर 7 धावा. बाळाने त्याची कामगिरी चोख केलेली आहे. बाळावर जो विश्वास टाकलेला होता कॅप्टनने तो पूर्ण सार्थ ठरवलेला आहे. परंतु जय कालिका माता खारबाव संघाची फ्रंटलाईन जी फलंदाजी होती ती बहरलेली नाही आहे. खास करून मी मनोजचा उल्लेख करेन. मनोजने 4 चेंडू खेळून काढलेत, 5 धावा केलेत. उमेश अपयशी झाला. आता जबाबदारी वाढलेली आहे ती किशोरच्या खांद्यावर. येणाऱ्या फलंदाजामध्ये नक्कीच चव्हाण असतील. येणाऱ्या फलंदाजामध्ये महेंद्र पाटील असतील. महेंद्र पाटील यांच्याबद्दल मी सांगेन सिनियर 40+ क्रिकेटमध्ये मागच्या वर्षी महेंद्र पाटील यांनी सर्वोत्कृष्ट खेळाडू हे पारितोषिक पटकवले होते. चाचणी स्पर्धेला मी नक्कीच समालोचनासाठी होतो तेव्हा हा बक्षीस समारंभ झाला होता आणि महेंद्र पाटील हे उत्कृष्ट खेळाडू
म्हणून जाहीर झाले होते. फुलटॉस चेंडू आहे, स्वांग केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला तैनात. पंचांचा नो बॉलचा इशारा. झेल सुटतोय आणि या सुटलेल्या झेलावर मिळत आहेत 2 धावा. 1+2 3 धावा धावफलकावर लागतील. एक खराब चेंडू आपण बघितला गोलंदाज किशोरचा. किशोर टू किशोर अशी ही लढत आहे. चेंडू फ्री टेक अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय. लॉंग ऑन सीमारेषेवर चेंडू जातोय. चांगला प्रकारे राकेश टावरे तिथे चेंडूला हँडल करतायत. एक धाव कंप्लीट केली जाते. देवा टावरे पाहतोय आपण लॉंग ऑफ सीमारेषेवर खूप मेहनत घेताना आपल्या संघासाठी. पॉईंटला बाळ आहेत. त्यानंतर डीप मिड विकेट सीमारेषेवर किंग ऑफ पुल हरिदास पाटील. शॉर्ट थर्डमॅन बालचंद्र टावरे. चांगले क्षेत्ररक्षण सजवलेले आहे किशोरने. इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. हरिदास पाटील स्वतः हरकतमध्ये ॲक्शनमध्ये येत आहेत. एक धाव कंप्लीट केली जात आहे. बघा कितीही ऊन असो 40 प्लसचे क्रिकेटर कधीही थकत नसतात. कितीही काळोख असो कितीही रात्र असो 40 प्लसचे क्रिकेटर कधीही थकत नसतात. त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय. काय जल्लोष आहे, काय स्फूर्ती आहे आणि नक्कीच काय इथे क्रिकेट खेळलं जातं आहे 40 प्लस क्रिकेटर्सच्या माध्यमातून. खाली राहणारा चेंडू लवकर पूल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू खाली राहिला. काहीसा स्लो चेंडू होता. पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा येतोय बाईतचा. सूर्यकांत मोरे सरांचा उत्साही वाखाणण्याजोगा आहे. बघा रात्रीची वेळ आहे. गुपचूप जेवण करून झोपण्याची वेळ खास करून प्रौढांसाठी. मात्र तरीसुद्धा सूर्यकांत मोरे सरांसारखे जे पंच आहेत ते इथे क्रीजवर उभे राहून खेळपट्टीवर उभे राहून पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. स्लॉग स्वीप केलेलं आहे. दुसऱ्यांदा झेल सुटतोय. हो काय घडलंय तिथे. हे 40 प्लस क्रिकेट आहे. आठवण येते मला योगेश नानाची. BPL भिवंडी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये जी डाय मारली होती तो मला वाटते दापोडे क्रीडा नगरीमधील खड्डा अजूनही भरलेला नाही आहे. तशीच काहीशी डाय तशीच काहीशी लोटांगण घालून आपण पाहतोय चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता या क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 15. त्या डाईनंतर योगेश नानाच्या किमान 1 तास प्रेक्षक हसत होते. प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला होता दापोडा मैदानावरील योगेश नानाच्या त्या डाईचा. इथे किशोर समोर असेल फलंदाज मनोजने सिंगल डबलच्या आधारे आतापर्यंत 8 धावा धावफलकावर स्वतःच्या लावलेले आहेत. फुलटॉस आहे. टॉप एज क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट थर्डमॅनला मनोज या ठिकाणी जाळ्यात अडकला जातोय आणि मनोजची खेळी येते संपुष्टात. केलेले आहेत.
जय कालिका माता खारबाव या संघाने. यानंतर थेट राष्ट्रवादी चषकामध्ये नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या संघांना आपलं गुण कौशल्य दाखवता येईल. त्यासाठी उद्या संध्याकाळी याच स्पर्धेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी चषक 2022चा लॉट पाडला जाणार आहे. तमाम संघांना मी विनंती करतोय, ज्या संघांनी भाग घेतलेला आहे त्या संघाचे प्रतिनिधी आपण उपस्थित राहायचे आणि जास्तीत जास्त संख्येने या शेवटच्या स्पर्धेमध्ये आपण भाग घ्यायचा आहे. राकेश शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय आणि राष्ट्रवादी चषक झाल्यानंतर मात्र आपल्या बॅट स्टंप बांधून माल्यावर टाकायचे आणि अगोटची तयारी करायची, कारण त्यानंतर नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा जो सीझन आहे तो सीझन संपणार आहे. 3 मेपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल सीझन संपण्याची, कारण 3 मेला राष्ट्रवादी चषकाची अंतिम मेगा फिनाले खेळली जाणार आहे. धावसंख्या 16. राकेश टावरे फुलटॉस आहे, चेंडूला स्वांग केलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. पंच महाजन सरांचा इथे 1+4 5 धावा तब्बल धावफलकावर लागत आहेत. धावसंख्या 21 वर पोहोचलेले. पुढील चेंडू फ्रीट असेल. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर पंच या गोष्टीकडे लक्ष द्या. पुढील चेंडू फ्रीट असेल. राकेश टावरे राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज किशोर, चेंडू पायांवर आदळतोय. अपील केलाय बघा, तिथे विसरले होते फलंदाज, विसरले होते गोलंदाज, फ्रीट होता, अपील केला गेला होता पायचीतचा. मात्र धावबादच्या रूपाने किशोर पाटील यांना जावं लागेल डगआउटमध्ये. खरे तर भावाभावांची जोडी होती खेळपट्टीवर, त्यामधील एक लहान भाऊ किशोर पाटील बाद झालेले. यानंतर तयार राहायचंय गावदेवी स्पोर्ट पाये आणि आई जोगेश्वरी जून अंदुरकी. खरं तर गावदेवी स्पोर्ट पाये संघाचं मी कौतुक करेन. उमेश मुकादम, विवेक देवलीकर यांच्या नेतृत्वामध्ये, खास करून दीपक भुरे यांच्या नेतृत्वामध्ये या संघाने आज जबरदस्त कामगिरी केलेली आहे. गुड प्लेयर दीपक भुरे, त्यानंतर सर्वच संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. दोन्ही जर संघ बघितले पराभूत केलेले बलाढ्य संघ होते. सिद्धिविनायक अंजूर आणि नंदकिशोर कारभाव ए मोठ्या संघांना पराभूत केलेले. आता मात्र अग्निपरीक्षा असेल ती आई जोगेश्वरी जून अंदुरकी, दमन विजेता संघ, दमन चषक विजेता संघ. परंतु प्रत्येक सामना हा वेगळा असतो, प्रत्येक दिवस वेगळा असतो. क्रिकेटमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. ओहो, स्वस्तात बाद झालेले ते महेंद्र पाटील. वाईटचा इशारा येतो पंचांचा. वाईट बॉलवर आपण पाहतोय महेंद्र पाटील सारख्या दिग्गज फलंदाजाला धावबादच्या रूपाने बाद व्हावं लागतंय. म्हणेन
जय कालिकामाता खारबाव संघासाठी नशिबाचा पेर आहे. कारण नो बॉल नंतर फ्री हिट होता, त्या फ्री हिटवर किशोर सारखा एक जबरदस्त फलंदाज धावबाद झाला. त्यानंतर वाईट चेंडूवर आपण बघितलं महेंद्र पाटील सारखा फलंदाज धावबाद झाला. इथून सामन्याला कलाटणी नक्कीच मिळेल, कारण धावसंख्या धावफलकावर लागलेले 22. अजूनही या षटकातील 4 चेंडू शेष आहेत. महेंद्र पाटील आणि किशोर पाटील हे दोन्ही फलंदाज अगदी स्वस्तात बाद झालेले आहेत. धावसंख्या 22, चेंडू शिल्लक आहेत 4. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. राकेश टावरे ओव्हर द विकेट. फुलटॉस आहे. चेंडूला टर्न केलेला हरदास पाटील त्या तिथे क्षेत्ररक्षणामध्ये चूक करतायत. हे क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्या संघासाठी फायदेमंद नाही आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. एक धाव अतिशय महत्त्वाचे. रजनी क्रिकेट आहे, मोठे फटके मारणं खूप कठीण झालेलं आहे. इथे एकेरी दुहेरी धावांना अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अगदी सोन्याचा भाव जसा वाढलेला आहे, पेट्रोलचा भाव जसा वाढलेला आहे, तसा एकेरी दुहेरी धावांचा भावही इथे वाढलेला आहे. कारण एकूणच पूर्ण दिवसाचा पूर्ण रजनी क्रिकेटचा जर विचार केला तर षटकार चौकार खूप कमी आलेले आहेत. राकेश टावरे राईट आर्म ओव्हर द विकेट. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. इथे वाईटचा इशारा येतोय पंच महाजन सरांचा. एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरकेल 25. एक 32 ते 33 धावा जर धावफलकावर लागल्या तर सुटकेचा निश्वास सोडेल जय कालिकामाता खारबाव संघाचा कॅप्टन. मात्र त्या धावा कोण करेल? दोन्ही फलंदाजांवर दारोमदार असेल. राकेश टावरे दोन्ही फलंदाजांना रोखतील का? अजून काही चेंडू शेष. ओव्हर द विकेट. हा चेंडू डाव्याशीच्या बाहेरचा चेंडू. पुल करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. एक धाव कंप्लीट केली. वाईटचा इशारा येईलच असं वाटतंय पंचांचा. 3ऱ्या धावेचा होतोय प्रयत्न, कारण डाव्याशीच्या खूप बाहेरचा चेंडू होता. यस, अपेक्षेप्रमाणे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 1+3 म्हणजे तब्बल 4 धावा. एक नशिबाच्या 4 धावा मी तर म्हणेन जय कालिकामाता खारबाव संघाला मिळत आहेत. बघा नशिबाचा फेरा कधी खारबाव संघाच्या बाजूने, कधी पूर्ण संघाच्या बाजूने. क्रिकेट हा निश्चितच नशिबाचा खेळ आहे. तुमच्या टॅलेंटला, तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ आवश्यक आहे. धावसंख्या 29 वर पोहोचलेली आहे. 2 षटकामध्ये ज्ञानेश्वर मुकादम किती धावा होत्या? 2 षटकामध्ये 15 धावा धावफलकावर लागल्या होत्या. तिथून या षटकाचा जर विचार केला तर 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत राकेश टावरे आणि 1 चेंडू नो बॉल. म्हणजे 4 चेंडू एक्स्ट्रा टाकावे लागतील राकेश टावरे यांना. स्ट्रायकर गोलंदाज आहेत आणि स्ट्रायकर गोलंदाजाचं अपयश हे संघासाठी डोकेदुखी ठरू शकते गावदेवी स्पोर्ट पूर्ण संघाला. ओव्हर द विकेट. इथे फुलटॉस चेंडू थेट यष्ट्यांवर आदळतोय आणि फलंदाज त्रिफलाचीत बाद.
पुन्हा फुलटॉस. या षटकातील जवळजवळ 7वा ते 8वा चेंडू आपण फुलटॉस पाहतोय. चांगल्या प्रकारे गॅदर केलं जात आहे चेंडूला आणि 2 धावा कंप्लीट. भालचंद्र टावरे त्या ठिकाणी होते. जर हा चेंडू गॅदर त्यांनी व्यवस्थित बॅकअप दिलं नसतं तर चेंडू ओव्हरथ्रोच्या रूपाने सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता. 2 धावा मिळतात आणि 2 धावाने 33 धावसंख्या झालेले आणि 34 धावांचं लक्ष 18 चेंडूमध्ये ठेवलेलं आहे जय कालिकामाता खारबाव संघाने गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघासमोर. चला आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये जाऊया. गावदेवी स्पोर्ट पाये दीपक बुरे आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या. त्यानंतर आई जोगेश्वरी जून अंदुर्की संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. मान्यवर कक्षामध्ये काही सन्मान्य पाहुणे आहेत त्यांना मी विनंती करेन आपण ही अतिशय महत्त्वाची प्री क्वार्टर फायनलची टॉस करण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये यायचे. शैलेश भोईर आपण टॉस बॉक्समध्ये या. या सामन्याची टॉस आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केली जाईल. प्री क्वार्टर फायनलचा सामना आहे. टॉस छापा असं म्हणणे. पाये संघाने टॉस जिंकलेले आणि त्यांना दिनेश सुरेश वाडकर आणि दिनेश भोईर यांच्यामार्फत देण्यात येणारी ही बॅग सुपूर्द केलेली आहे. नक्कीच पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन माझ्या जोडीला असतील. टॉस आपण जिंकलेले आहेत. काय निर्णय? फिल्डिंग करण्याचा प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागच्या 2 सामन्यांचा जर विचार केला तर दोन्ही सामन्यामध्ये आपल्या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. एकूणच कामगिरीवर समाधान यात भरपूर समाधान आहे. अजून कुठले असे फलंदाज गोलंदाज आहेत की ज्यांनी एक्स्ट्रा एफर्ट लावल्यानंतर आपला संघ किमान सेमीफायनलपर्यंत पोहोचेल? असं आमचे एक प्रवीण म्हणून आहे, त्यांनी जर थोडासा जोर लावला तर थोडंसं आम्हाला अजून आधार येईल. एकूणच या सीझनचा विचार केला, सीझन संपत आहे, आतापर्यंत तुम्ही बऱ्याचशा स्पर्धा खेळलात, मात्र कुठे ना कुठे महत्त्वाच्या सामन्यामध्ये पराभूत होत होता. हा सामना आई जोगेश्वरी जून अंदुर्की संघाविरुद्ध आहे. काही एक्स्ट्रा स्ट्रॅटजी किंवा एक्स्ट्रा प्लॅनिंग केलेली आहे? नाही, तेवढी काही प्लॅनिंग नाही, जे आहे ते रेग्युलर खेळणार. नक्कीच आपल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. टॉस हरलात, प्रथम फलंदाजी करायची आहे. खरं तर टॉस महत्त्वाची होती तुमच्यासाठी. हो. टॉस जिंकल्यानंतर काय केलं असतं? फिल्डिंग घेतली असते. मात्र आता फलंदाजी करायची. हो. एकूणच आई जोगेश्वरी जून अंदुर्की संघ म्हटला समोर आला की समोरचा संघ कुठे ना कुठे थोडासा बावरत असतो, कुठे ना कुठे थोडासा त्या संघावर दडपण येत असतो. इथे रजनी क्रिकेट खेळताना तुमच्यावर काही दडपण आहे का? नाही, आमच्यावरती काय नाही दडपण. एकूणच स्ट्रॅटर्जी कशी असेल? कारण सीझन संपत आहे, ह्या सामन्यामध्ये विजय संपादन करून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्याचा तुमचा मनोदय असेल. हो, आम्ही 30+ मारण्याचा प्रयत्न करू. आणि असे कुठले फलंदाज असतील? सोमनाथ तर आहेच, चांगली बॅटिंग केली होती. त्यानंतर जर सोमनाथ फ्लॉप झाला तर आणखी कुठले असे फलंदाज असतील ज्यांच्यावर जास्त दारोमदार असेल? प्रकाश आहे, प्रिन्स आहे, मी स्वतः आहे. आपल्या संघाला या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्र, प्री क्वार्टर फायनलचा पहिला सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. टॉस झालेले आहे.
टॉस नक्कीच गावदे स्पोर्ट पाये संघाने जिंकलेले, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाला आमंत्रित केलेलं आहे फलंदाजीसाठी. 3 षटकांचा सामना असेल. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक वाकळे सर उपस्थित आहेत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ज्ञानेश्वरजी चिकणे सर आणि जयवंतजी पाटील, ज्ञानेश्वरजी मुकादम आणि प्रिन्स मूवीज, आमचे ऑफिशियल पंच परेश महाजन, दिनेश दादा नाईक, त्यानंतर आदरणीय सूर्यकांतजी मोरे, या सगळ्यांच्या वतीनं जमलेल्या तमाम खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत करून फार निर्णायक सामन्याची आपण सुरुवात करूया. थोडं स्पीडअप करा प्लीज. चला, पहिल्या षटकाला प्रारंभ करायचा आहे. इथे देवा टावरे आणि त्याच्या साथीनं अर्थातच देवराज टावरे, ही 2 टावरे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पूर्णा संघाला हे 2 खेळाडू प्रमोट करतील. तर आपण चला, टीम जय कालिका माता खारबाव, फक्त 15 मिनिटं आहेत तुमच्यापाशी आणि या 15 मिनिटांच्या अवधीत तुम्हाला ही 3 षटकं संपुष्टात आणायची आहेत. धावसंख्येची गरज आहे 34. शेवटच्या टप्प्यात अतिशय निर्णायक म्हणजे हा दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना आहे. ज्यावेळी मात्र प्रारंभ झाला आहे, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेंद्र पाटील बॉलिंग ट्रॅकवर आहे. डावखुऱ्या हाताचा देवा टावरे मात्र फलंदाजीसाठी फलंदाजी स्टांजवर सज्ज. सुरुवात झाली आहे, प्रगल्भतेनं सुरुवात होती आहे. 34 धावांची गरज आहे. करो वा मरोची स्थिती आहे, म्हणजे नॉकआउट आपण पाहतोय. जो संघ इथे जिंकेल त्या संघाला वाटचाल म्हणजेच सेमीफायनलमध्ये खेळण्याची संधी असणार आहे आणि जो संघ इथून हारेल त्याचा प्रवास मात्र या स्पर्धेतला इथूनच संपलेला असेल. खूप जास्त वेळ आपण घेत आहे. टीम जय कालिका माता कारबाव आत्तापर्यंत 5-10 मिनटं आपण गमावली आहेत. कृपा करून चला, लगेचच मॅचला आपण प्रारंभ करायचा आहे. 2 सामने अजून शेष आहेत. दर्जेदार फ्लड लाईट्स आणि अगदी दैदिप्यमान आयोजनाचे साक्षीदार आपण ठरतोय. ऑफिशियल फर्स्ट वॉर्निंग टू टीम जय कालिका माता कारबाव आणि यानंतर पेनल्टीचा सामना करावा लागेल याची देखील नोंद घ्या. बऱ्याचदा पेनल्टी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपण पाहिली आहे. बॉल तयार, महेंद्र पाटील पहिल्याच बॉलवर खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर षटकार. इथे पहिल्याच बॉलवर हात खुले केलेत. आल्या आल्या प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलंय ऑर्थोडॉक्स कव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी इथे आलाय षटकार. आगाज केलाय, रणशिंग फुंकलेत. धन्यवाद डीजे. आणि खऱ्या अर्थानं काय भन्नाट बॅटिंगला सुरुवात केली आहे डीजे. धन्यवाद. संघ अतिशय रंगतदार मुकाबला. सध्या पूर्णा संघाचा फलंदाज देवा टावरे बॉलची लाईन ऑफ ॲक्शन ओळखून त्याला रडारमध्ये घेऊन बॉलला फेकून दिलाय. असं वाटलं लाईव्ह स्क्रीनच्या बाजूलाच जाऊन धडकला बॉल. लाईव्ह स्क्रीनवर धडकतोय की काय, परंतु बॉल अगदी तिच्या बाजूने देखील विसावलाय. इथे बॉल तयार, महेंद्र पाटील ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी, कमबॅक खूप दर्जेदार होतं. इथे डॉट बॉलची उद्घोषणा. षटक क्रमांक 1 सध्या प्रगतीपथावर आहे. मी तर म्हणेन की हा सामना शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत जाणार यात शंका नाही आहे. प्रिन्स मूवीजची दर्जेदार भूमिका सध्या आपण पाहतोय. बॉल तयार. इथे बॉलची लाईन चेक करावी लागेल. पंच दर्शवतायत, परेश महाजन सर निर्देशित करतायत की हा बॉल एक्स्ट्रा फेकलाय. व्हाईट बॉलची इथून उद्घोषणा होतीये आणि धावांचा आलेख मात्र जाऊन पोहोचलाय 7 या अंकावर. 34 धावांचा पाठलाग करत असताना 7 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे.
चांगली गोलंदाजी. आउटस्विंगर पाहायला मिळाला. बॉलचा काटा इथे हलता ठेवतायत. गोलंदाजाचं हे खरं तर श्रेय आहे, कारण पहिला षटकार आला आणि तदनंतर मग अक्षरशः फलंदाजीच्या वेगाला रोख लावली आहे असंच म्हणावं लागेल. गोलंदाज महेंद्र पाटील खरं तर गमावलेला सूर पहिल्या बॉलवर जो गमावला गेला तो मात्र यानंतर खूप चांगल्या दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण. इथे पहा, चुकी केली होती गोलंदाजांना, परंतु क्षेत्ररक्षकानं सावरलंय. नो बॉलचा इशारा इथे निर्देशित केला गेलाय. नो +1 अशा 2 धावा इथे मिळतील आणि याच 2 धावांच्या मदतीनं धावांचा आलेख पोहोचलाय तो मात्र 9 या अंकावर. 25 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता, परंतु इथून लढावं लागेल. शिरूर तो कोई भी कर लेता है, पर योद्धा वही है जो अंजाम तक लेकर जाए. शेवटच्या क्षणापर्यंत जो संघाला पोचवेल तोच खरा संघर्ष योद्धा, आणि त्याच संघर्ष योद्ध्याची चाहूल मात्र इथे लावली आहे. अर्थातच देवा टावरे सुरुवात चांगली केली आहे. पहिल्याच बॉलवर षटकार आणि तदनंतर पहा बॉलर महेंद्र पाटील हलक्या हातानं बॉलला केला लॉफ्ट. चेंडू चावून विसावलाय. क्षेत्ररक्षक विरहित जागेत. नो मॅन्स लँड. शॉट मिड विकेटमधून धावसंख्या कनेक्ट होईल ती 1 आणि याच एका आकड्याच्या मदतीनं धावसंख्या 10 या अंकावर. 24 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 1 सध्या प्रगतीपथावर आहे. चेंडूंचा खेळ इथून संपला आहे तो मात्र ऑथराईज 4. 6 बॉल फेकून झालेत, ज्यामध्ये 1 नो बॉलचा समावेश आहे. 1 व्हाईट बॉल देखील फेकला आणि 10 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. खूप दर्जेदार स्टँड, खरं तर क्रिकेटची तंत्रशुद्धता दाखवणारा स्टँड तुम्ही पाहू शकाल देवा टावरे यांच्या माध्यमातून. खूप चांगला स्ट्रोक. बॉलला पंच केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दुसऱ्या धावेचा अतोनात प्रयत्नांची पराकाष्ठा जी मैदानाच्या आतून सज्जता दाखवली जाते. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावांचा आलेख जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावर. खरं तर हे जंगाचं मैदान आणि त्यामध्ये तुम्हाला समोर कोण आहे त्यापेक्षा आपण काय करू शकतो, किती दर्जेदार खेळ प्रस्थापित करू शकतो हे देखील पाहणं योग्य ठरणार आहे. इथे चेंडू हवेत होता. धावसंख्या कनेक्ट झाली ती मात्र 1. षटकाचा खेळ इथे संपुष्टात. 13 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा ज्या पटलावर जोडल्या गेल्यात. 21 धावांची गरज आहे. अतिशय रोमहर्षक मुकाबला. अर्थातच दोस्तों, जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब जब न पड़े हथौड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान ना होता. तर येस, डेफिनेटली तुम्हाला लढावं लागेल. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा दैवत्व प्राप्त होत नाहीत. आपण तर हाडामासाची माणसं आहोत. परिश्रम आणि जिद्दमय संघर्षाचा प्रवास, विपरीत परिस्थितीत लढायची क्षमता तुम्हाला इथून ठेवावी लागेल. 12 चेंडू शेष आहेत. विजयाकरता 21 धावसंख्येची गरज आहे. आणि गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा आपल्या आई गावदेवीच्या नावानं खेळत असताना त्यांच्या विपक्षामध्ये जय कालिका माता खारबाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करतोय. किशोर पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचे 12 बॉल आणि त्यातल्या 6 बॉलला हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर आहेत. इथे मी तर म्हणेन की प्रत्येक संघाकरता समस्थितीमध्ये असणारा हा सामना आहे. ही स्पर्धा तुम्ही पाहतायत पॉवर स्पोर्ट शेलार 40+ भव्य दिव्य आयोजन. पहिलाच बॉल ब्लॉकमध्ये फेकलाय आणि अर्थातच यष्टीरक्षकाकडनं जी चूक झाली ती मात्र बॅकवर्ड लेग स्लिपच्या खेळाडूनं सावरली आहे. 1 निर्धाव बॉल इथून फेकलाय. 11 चेंडू आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 21 धावा. 13 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 21 धावसंख्येची गरज असणार आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर किशोर पाटील. इथे पहा, बॅट अँड पॅड मधून बॅक टू द बॉलर खेळण्याचा मनसुबा जो मात्र असफल ठरलाय. इथून चेंडू डॉट फेकला जाईल
आणि अर्थातच 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर स्थिर अवस्थेमधले असलेली धावसंख्या मात्र कायम आहे. आपण ॲक्शन रिप्लेमधून पाहू शकाल कशा पद्धतीनं चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न झाला, जो देखील अयशस्वी. बॉल तयार. इथे लोअर फुल टॉस बॉलला पाठवलाय पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध. दुसरी धाव वेगानं कंप्लीट केली जाते आणि 2 धावा टिपल्यानंतर तिसऱ्या धावेचा प्रयत्न, जो मात्र 2च धावा इथून दिल्या जातील. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावांची गती जाऊन पोहोचली आहे. 34 धावांचा पाठलाग करत असताना 14 या अंकावर विजयाकरता 19 धावसंख्येची गरज आहे. 19 रन्स, 9 चेंडू आणि 19 धावा. हे षटक ज्ञानेश्वर खरं तर फार महत्त्वाचं आहे. म्हणजे या षटकात जर देवा टावरे आणि देवराज टावरे या दोघांनी आपले हात खुले केले तर मग या मॅचवर पूर्णा स्पोर्ट्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये खरं तर मजबूत. इथे पहा फटका मात्र कमकुवत पाहायला मिळाला. कमी लॉफ्टिंग, कमी ताकद, टायमिंग देखील इम्प्रॉपर. परंतु त्यामागे दूरदृष्टी होती, त्यामागे एक रणनीती होती की 2 धावा आपल्या कंप्लीट झाल्या पाहिजेत आणि याच 2 धावांच्या मदतीनं 17 धावा म्हणजे अर्धी धावसंख्या इथे काबीज झाली आहे. अर्ध्या धावसंख्येला काबीज करणं अजून बाकी आहे. तब्बल चेंडूंचा खेळ संपलाय, तो मात्र 10. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या अंकावर. 8 चेंडू आणि 17 करायचे आहेत. इथे यष्ट्या वाकवल्यात, दांडी वाकवली आहे, दांडी गुल. फलंदाज बाद. अर्थातच देवा टावरे हॅज टू डिपार्ट. दुश्मन त्याच्या पलीकडची नाती एकमेकांना मैत्री नावाच्या धाग्यानं जोडली गेली. तर इथे पहा 5 चेंडूंचा खेळ संपलाय. नवीन बॅटर किशोर पाटील मैदानाच्या आतमध्ये पोचलेत. जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर लश्कर देखा नहीं करते. तुम्हाला लढायचं आहे तर मग प्रतिस्पर्धी किती बळकट आहे हे पाहू नका. फक्त लढत राहा, निरंतर परिश्रम मेहनत करत राहा, यश तुम्हाला जरूर मिळेल. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम चेंडूची खेळी मात्र शेष. किशोर पाटील आणि त्या विपक्षात किशोर पाटील. दोन्ही किशोर पाटील एकमेकांच्या आमने सामने आहेत. खरं तर शेक्सपियर म्हणायचे नावात काय, परंतु नावात बरंच काही आहे. तुमचं नाव ज्यावेळी तुम्ही तुमच्या कामानं ओळख प्रस्थापित करता त्यावेळी ते नाव एक ब्रँड म्हणून गणलं जातं आणि तोच ब्रँड सध्या भिवंडी क्रिकेट बनला आहे. बऱ्याचशा खेळाडूंच्या नावानं हे क्रिकेट ओळखलं गेलं आहे. इथे बॉल तयार. शेवटचा चेंडू हलक्या हातानं फक्त बॉलला ढकललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय. 1 धाव जी कंप्लीट केली जाते. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावांची गती जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. विजयाकरता 16 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 16 धावा. रंगतदार लढत, अतिशय रोमहर्षक स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं चुरशीचे सामने जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. भले या मॅचमध्ये स्कोर जास्त झाला असला तरी या आधीचे सामने आपण लो स्कोरिंग पाहिलेत, परंतु या मॅचमध्ये प्रत्येकाला जिंकायचं आहे. अर्थातच पूर्णा संघासाठी देखील महत्त्वाची लढत आहे, खारबाव संघासाठी देखील महत्त्वाची लढत आहे. चला तिसऱ्या षटकाला आपण प्रारंभ करायचा आहे. तिसरं षटक कोणाच्या हातात विश्वासानं दिलं जाईल हे मात्र पाहण्यालायक ठरणार आहे. अर्थातच आमचे दोन्ही कॅमेरामन खूप कौशल्यात्मक कामगिरी इथे करतात. उमेश कारभारी बॉलिंग ट्रॅकवर आला. सचिन भोईरनं देखील खूप चांगली भूमिका निभावली आहे कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये. सातत्यानं पॉवर शेलार आणि भिवंडी सिटीचं क्रिकेट प्रमोट करत असताना आपल्या गावाच्या उच्च दर्जाचा क्रिकेट प्रस्थापित करण्याकरता सचिन भोईरची भूमिका फार महत्त्वाची आहे. परंतु आज पहा आपल्या गावाचं आयोजन आहे आणि त्या आयोजनामध्ये कुठेच उणीव नको आहे
या भावनेनं प्रत्येक क्षेत्रात पॉवर शेलार संघाच्या पॉवर स्पोर्ट्स या टीमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यानं मात्र खूप भन्नाट मेहनत घेतली आहे. दर्जेदार परिश्रम. शेवटचे 6 बॉल करायचे आहेत 16. थोडं स्पीडअप करा, फार वेळ घेता आपण खारबाव संघ. ऑफिशियल वॉर्निंग तुम्हाला इथे जरूर आली आहे. चला टीम खारबाव, जय कालिका माता खारबाव 6 बॉल आणि विजयाकरता 16 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवर केलाय प्रहार. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनला सलामी देत षटकार. 5 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. ॲक्शन रिप्ले मधून पाहूयात. काय दर्जेदार फटका, अविस्मरणीय. स्वतःची जागा बनवली, पोझिशन मध्ये गेले आणि बॉलची लाईन लेंथ पिक करून त्याला रडार मध्ये घेतलं. बॉलला जरा भिरकावून दिलाय. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू 6 धावांसाठी पाठवलाय. षटकार. मोक्याच्या क्षणी हा षटकार आलाय आणि अतिशय दर्जेदार बॅटिंग. झुकेगा नाही साला, हा डायलॉग आहे त्या चित्रपटातला. परंतु क्रिकेट तुम्ही खेळताय त्यावेळी तुम्हाला मात्र झुकावं लागेल. गोलंदाजी करताना फॉलो थ्रू मध्ये चेंडूला वेचण्याकरता तुम्हाला झुकावं लागेल. क्षेत्ररक्षण करताना अर्थातच चेंडूला वेचण्याकरता तुम्हाला झुकावं लागेल. बॅटिंग स्टान्स घेताना इथे बॉलर तयार. इथे हात खुले केलेत. वन्स अगेन बॅक टू बॅक येतोय दुसरा षटकार. धमाकेदार बॅटिंग. मॅचला मात्र इथे खुली केली आहे. पूर्णतः मॅचवर आपली पकड मजबूत करत असताना किशोर पाटील इज इथे फटका चांगला आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट केला गेला परंतु 2 धावा इथे कंप्लीट. 2 धावांची गरज आहे. मॅचवर आपलं प्रभुत्व निर्माण करतायत. 32 ही धावसंख्या धाव फलकावर जोडली जाते. अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे. 2 रन्स नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. शेवटचे 3 चेंडू आणि विजयाकरता 2 धावसंख्येची गरज आहे. इथे किशोर पाटीलनं आज इम्प्रेस केलं, खरोखर इम्प्रेस केलं. 2 षटकार मोक्याच्या क्षणी, म्हणजे समोर पूर्ण अंधार पाहायला मिळाला त्यावेळी निर्णायक क्षणी 2 षटकार ठोकले टीम गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा संघासाठी. आणि इथे सामना सुटलाय बरोबरीत. 1 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू आणि 1 धावसंख्या. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब पूर्णा इथे आली आहे लेग बाईच्या स्वरूपात विजयाची धाव आणि हा सामना जिंकलाय. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब पूर्णा संघ पोहोचलाय सेमी फायनल मध्ये. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स टू टीम पूर्णा. आणि खऱ्या अर्थानं चांगला खेळ आपण दाखवलात. जय कालिका माता खारबाव संघ आपले देखील आभार. धन्यवाद. सामनावीर गावदेवी पूर्णा संघाचा किशोर पाटील. किशोर पाटील आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे.
नवीन क्रिएशनचे मालक नवीन भुईर यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते ही सामनावीराची आकर्षक जी ट्रॉफी आहे ती प्रदान करायची आहे. किशोर पाटील याला 15 धावांची तुफानी खेळी साकारणारा ठरलं या सामन्यातील सामनावीर आणि एक विकेट देखील मिळवली आपल्या संघासाठी. अष्टपैलू कामगिरी किशोर पाटील याची. सो वेल प्लेड किशोर पाटील अँड बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. आई जोगेश्वरी आणि गावदेवी पाये असा सामना यानंतर रंगणार आहे. तर ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बघा निर्धारित 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांसाठी फक्त 15 मिनिटांचा कालावधी वेळ असेल याची नोंद घ्यायची आहे. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा बघायला मिळते. पॉवर स्पोर्ट्स 40+ शेलार संघाच्या माध्यमातून दर्जेदार आयोजन बघायला मिळते. व्यासपीठावर